गुड इव्हनिंग एव्हरीवन. येतोय का आवाज माझा? Yes, sir. ओके. कशा आहात? येस. सिद्धी, थँक्यू. येस तनिष, थँक्यू. एक नवीन लेसन स्टार्ट करतो आत्ता आपण. यापूर्वी आपण एल पी पी आणि बायनोमियल नाही का, अशी 2 लेसन केलेली आहेत. त्याचं पूर्ण रेकॉर्डिंग लाईक प्लेलिस्टमध्ये मिळेल तुम्हाला इम्पल्सवरती. तर आज जो आपण लेसन स्टार्ट करतो ना, दॅट इज मॅथमॅटिकल लॉजिक. मॅथमॅटिकल लॉजिक खूप सोपा बेसिकली लेसन आहे हा. मी तुम्हाला सांगतो ना की ज्यांना पासिंगचं टेन्शन येतं ना, तर अशा मुलांचा हा खरंच फेवरेट टॉपिक असतो ॲक्च्युली. यस दीक्षा, थँक्यू. बघा काय मी तुम्हाला काय सांगतो. तुम्ही म्हणाल एल पी पी घेतला सर, एल पी पी पण सोपा होता, मे बी बायनोमियल पण सोपा होता. आता तुम्ही म्हणताय लॉजिक पण सोपं आहे. लॉजिक झाल्यानंतर इव्हन मॅट्रिसेस वगैरे पण सिम्पल आहेत ॲक्च्युली. सो तुम्हाला असं वाटेल की लाईक 11th डिफिकल्ट लेसन होते आणि मग 12th इतके सोपे काय आहेत नाही का. पहिली गोष्ट तर मी क्लिअर करतो की 12वीतले जे काही सोपे लेसन आहेत ना, हे लाईक आधी घेतो. ठीक आहे. बट 12वीमध्ये सोपे लेसन टाकण्याचं रिझन हे पण आहे की तुम्हाला पास हे 12वीत करायचं असतं गव्हर्नमेंटला. 11th तर काय असंही पास होऊन जातो तुम्ही. सो 12th असे काही असतात लेसन, एक 4 ते 5 लेसन, जे की भयंकर असे सोपे आहेत. लॉजिक एवढा सोपा लेसन तुम्हाला 11वीत कोणताच नाही भेटणार, किंवा मे बी एल पी पी एवढा लाईक सोपा हार्डली कोणता भेटेल 11वीमध्ये. सो सोपी लेसन आहेत बिकॉज मेजॉरिटी ऑफ लाईक मुलांना पास करवायचं असतं. ज्यांचा अभ्यास काही जरी नाही आहे अशा मुलांना पण हे लेसन येतात किंवा आवडतात असं समजा तुम्ही. ठीक आहे, तर स्टार्ट करूया मग आपण आत्ता. पहिले वेटेज सांगतो मी. टोटल एम एस टी सी ई टीमध्ये 2 क्वेश्चन विचारले जातात फॉर 4 मार्क्स. हे आपलं लॉजिकचं वेटेज आहे. आता बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला हा टॉपिक किती जरी सोपा वाटला तरी एंट्रन्स एक्झामिनेशनमध्ये सांगू नाही शकत आपण की मार्क्स कुठे पण जाऊ शकतात. आता मी तुम्हाला दाखवून देईन हवं तर लेक्चरमध्ये की एक सोपासा क्वेश्चन विचारले मी तुम्हाला, बट त्याच 100% तुम्ही रॉंग आन्सर देणार. ओके, तर स्टार्ट करतोय मी. सर्वजण ओके आहात ना प्रेझेंट? Yes. Yes. ओके, चलो तर पहा आता. मी इथे लिहितोय सेंटेन्स अँड स्टेटमेंट. सेंटेन्स वर्सेस व्हॉट स्टेटमेंट. सेंटेन्स आणि स्टेटमेंट यांच्यामध्ये एक छोटासा बेसिकली डिफरन्स बघतोय आपण आत्ता. स्टेटमेंट म्हणजे काय माहिती का? स्टेटमेंट मीन्स असं सेंटेन्स विच इज ॲज अ ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे असा सेंटेन्स जो की एक तर ट्रू असतो किंवा एक तर फॉल्स असतो. म्हणजे 100% आपल्याला माहिती असायला हवं, एक तर तो ट्रू असला पाहिजे नाही तर तो फॉल्स असला पाहिजे. असं असेल तर स्टेटमेंट. अदरवाईज ट्रू फॉल्स असं ट्रूथ व्हॅल्यू जर का नसेल ना, तर अशा गोष्टींना आपण सेंटेन्स बोलतो. काय बोलतो? सेंटेन्स. जर का ट्रूथ व्हॅल्यू नसेल तर अशांना आपण सेंटेन्स बोलतो. मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो मी कशाबद्दल बोलतो. सी, मी तुम्हाला काही दाखवतो स्टेटमेंट हवं तर तुम्हाला डिफरन्स समजेल. मी डायरेक्टली एक्सरसाइज स्टार्ट करतोय बरं. मॅथमॅटिकल लॉजिक हा वाला इव्हन याचं बोर्डमध्ये पण वेटेज चांगलं आहे बरं, तुमच्या माहितीच तर. चलो सी, पहा मी काय बोलतो. एक तर ट्रू असला पाहिजे नाही तर फॉल्स असला पाहिजे. असं असेल तर स्टेटमेंट. ओके, आता हा पहा. कोणी कळवेल मला हे ट्रू आहे की फॉल्स आहे? तुम्ही मला हे खूपच सोपं आहे ना, हे असंच आहे, काय करणार मी तर. 5+4=9 असतं, 13 दिलाय, सो हे फॉल्स आहे 100%. सो भले फॉल्स असेल बट इट इज अ स्टेटमेंट. ट्रू असेल तरी स्टेटमेंट, फॉल्स असेल तरी स्टेटमेंट, कन्फ्युजन असेल तर सेंटेन्स.
किंवा बेसिकली ट्रूथ किंवा फॉल्स व्हॅल्यू बेसिकली त्याची नसेलच समजा, ट्रू किंवा फॉल्स व्हॅल्यू जर का एक्झिस्टच नसेल करत तर मग सेंटेन्स. जसं की आता हा पहा, मी तुम्हाला सांगतो हा वाला सेकंड वन, x-3 इज इक्वल टू 14 असं जर का कोणी क्लेम करत असेल बरोबर, तर याला आपण ओपन सेंटेन्स बोलतो. काय बोलतो? ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स आणि सेंटेन्समध्ये काय डिफरन्स असतो कळवतो मी तुम्हाला. सेंटेन्स म्हणजे अशी गोष्ट की ज्याला ट्रूथ व्हॅल्यू डिफाईनच नाही आहे. जसं की लाईक क्लोज द डोअर, हा थर्ड वन. क्लोज द डोअर हा सेंटेन्स आहे, हा ट्रू किंवा फॉल्स कधी काही केल्या बनवू नाही शकत. पण हा जो सेकंड वाला दाखवतो ना मी तुम्हाला, x-3 इज इक्वल टू 14 हा वाला, हा ट्रू पण बनू शकतो किंवा फॉल्स पण बनू शकतो. इट डिपेंड्स ऑन व्हॅल्यू ऑफ x. लेट अस से फॉर एक्झाम्पल x व्हॅल्यू जर का 17 असेल तर 17 - 3 14 बनतो ना. आणि x ची व्हॅल्यू जर का 18 असेल तर 18 - 3 14 नाही बनत. म्हणजे लाईक x ची व्हॅल्यू 18 असेल तर फॉल्स, 17 असेल तर ट्रू. म्हणजे हा ट्रू आहे की फॉल्स आहे हे डिपेंड करतं x च्या व्हॅल्यूवरती. सो ट्रूथ व्हॅल्यू जर का x च्या व्हॅल्यूवरती डिपेंड करणारी असेल तर अशांना आपण ओपन सेंटेन्स बोलतो. स्टेटमेंट मीन्स एक तर ट्रू असला पाहिजे ना तर फॉल्स असला पाहिजे. अँड सेंटेन्स मीन्स ट्रू पण नाही आहे किंवा फॉल्स पण किंवा ट्रूथ व्हॅल्यू डिफाईनच करता नाही येत, अशांना आपण सेंटेन्स म्हणतो. आय होप तुम्हाला हे सर्वांना समजलं. काय म्हणता? हो सर. ओके इथेपर्यंत सर्वांना? ठीक आहे, थोडंसं पुढे जातोय. सी आता मला तुम्ही हे कळवा बरं, 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर, ट्रू आहे की फॉल्स आहे? फॉल्स. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. येस स्टुडंट्स? ट्रू आहे की फॉल्स आहे? कोणी बोलेल का आणखीन की मी स्वतःलाच शिकू? काय सांगतो मला वाटतं मी एकेकांना विचारतो असं नाव घेऊन, नाही का? ते थोडंसं बरं पडेल. आता 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. मी तुम्हाला सांगतो का, झिरो कॅन बी रिटन ॲज 0 + 0 आहे. पहिले तर हे क्लिअर करा की कॉम्प्लेक्स नंबर काय असतं. कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे असा नंबर ज्याला की आपण a + bi या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. जर का एखाद्या नंबरला a + bi या फॉर्मॅटमध्ये लिहू शकत असाल तर अशा नंबरला आपण कॉम्प्लेक्स नंबर म्हणतो. ठीक आहे. आता हे घ्या तुम्ही, मला सांगा, 0ला आपण 0 + 0 आहे लिहू शकतो ना. सो 0ला कॉम्प्लेक्स नंबर म्हणतो आपण. अरे ट्रू आहे ॲक्च्युली. तुम्ही जे फॉल्स म्हणताय ना ते रॉंग आहे, ट्रू आहे. घ्या मग, किती सोपं लेसन असून लाईक चुका करण्याचे स्कोप्स आहेत या आपण लेसनमध्ये. एव्हरी रिअल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर ॲक्च्युली. 4 हा रिअल नंबर आहे. 4ला मी 4 + 0 आहे लिहू शकतो की नाही? म्हणजे मी a + bi या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. दॅट मीन्स दॅट इज अ कॉम्प्लेक्स नंबर. की डाऊट आहे कोणाला? मी इथे हवं तर एक वेन डायग्राम ड्रॉ करतो. आता वेन डायग्राम काय पहा, हा अख्खा जो आहे ना, हा सर्व हा आहे कॉम्प्लेक्स नंबर आपला. काय हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. ठीक आहे. आता कॉम्प्लेक्स नंबरचा एक छोटासा पार्ट हा रिअल नंबर असतो. आणि हा a + bi वाला म्हणजे हा असा कॉम्प्लेक्स नंबर आहे ज्याच्यामध्ये a पण 0 नाहीये आणि b पण 0 नाहीये. किंवा ठीक आहे a 0 चालतो पण b 0 नाही चालत. हा असा कॉम्प्लेक्स नंबर आहे इथे. म्हणजे आय प्रेझेंट असलेला कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि इथे आय प्रेझेंट नसलेला कॉम्प्लेक्स नंबर आहे. रिअल नंबर कोणताही रिअल नंबर सांगा, लेट अस से फॉर एक्झाम्पल 100. 100ला पण कॉम्प्लेक्स नंबर ट्रीट केलं जातं बिकॉज 100 कॅन बी रिटन ॲज 100 + 0i. इवन 100 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. सो हे ट्रू आहे. ट्रू 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर इज ट्रू. So all real numbers are complex numbers, but all complex numbers need not to be real number. याच्या पुढचा जर का तुम्ही पाहाल, प्लीज गेट मी अ ब्रेकफास्ट. आता हा तर सेंटेन्स आहे सगळं सगळं. ट्रू पण नाही, फॉल्स पण नाही. सो इट इज अ सेंटेन्स. बरोबर? ठीक आहे. तो आहे सेंटेन्स. कळवा आता मला क्वेश्चन नंबर 6. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. मला वाटतं इथे पण लाईक कन्फ्युजन होतच असणार आहे तुम्हाला की कॉन्ग्रुएंट ट्रायंगल काय आहे, सिमिलर ट्रायंगल काय आहे. सर 9वी शिकलो नाही का? दोन सेम
कॉन्ग्रंट, येस व्हेरी गुड. कॉन्ग्रंट ट्रायंगल्स आर सिमिलर. हे बघा रे बाबा, तर मी काय करतो, असं एक डायग्राम ड्रॉ करतो नाही का, इथे मध्ये एक लाईन मारतो. हे कॉन्ग्रंट ट्रायंगल्स आहेत. कॉन्ग्रंट ट्रायंगल्स मीन्स अँगल पण सेम नाही का. किती केला पाहिजे आता हा वाला अँगल? 70 करू. 70 हा 70च आहे. कुठे होता भाऊ एवढा वेळ? कोणी बोलत नव्हतं आत्तापर्यंत. हे 80-40 म्हणजे हे किती रे, 60 ना? कसं झालं का जेवण बिवण? हे तुम्हाला समजलं का? हे कॉन्ग्रंट ट्रायंगल आहे. कॉन्ग्रंट ट्रायंगल म्हणजे अँगल पण इक्वल. पहा 40 ला 40, 80 ला 80, 60 ला 60 आणि साईड पण इक्वल. काय याला ए बोललो तर याला पण मी एच बोलीन. याला जर का मी बी बोललो तर याला पण मी बीच बोलीन कंपल्सरी. याला जर का मी सी बोललो तर याला पण मी सीच बोलीन. सो अँगल पण इक्वल, साईड पण इक्वल, दॅट मीन्स कॉन्ग्रंट ट्रायंगल्स. आणि सिमिलर ट्रायंगल म्हणजे काय पहा? सिमिलर म्हणजे तर काय? त्यांचा रेशो असतो म्हणजे सेम. नाही, सिमिलर म्हणजे फक्त अँगल इक्वल. साईडचं बघून घ्या तुम्ही. सर साईडचा रेशो असतो ना एक म्हणजे. हो, म्हणजे बघ, अँगल सेम असेल तर साईड बाय डिफॉल्ट रेशो मध्ये असतात ऍक्च्युली. सिमिलर ट्रायंगल याचा अर्थ मुलांनो, अँगल्स बस सेम पाहिजे, साईडचं तुम्ही पाहून घ्या. अँगल सेम असतील तर बाय डिफॉल्ट साईड हे प्रोपोर्शनल असतात, रेशोमध्ये असतात. म्हणजे हा 1 असेल आणि हा 2 असेल, आणि समजा चुकून हा 4 असेल तर मग हा 8 असला पाहिजे. म्हणजे डबल डबल असं. पण गरजेचं नाही की एव्हरी टाइम लाईक डबल पाहिजे. ट्रिपल पण होऊ शकतं. म्हणजे हा 3 असेल तर हा 9 असेल समजा, होऊ शकतं. हा 4 असेल तर हा 12 असायला हवा. हा 5 असेल तर हा 15 असायला हवा. सर हे ट्रू असेल. आता समजा लाईक हे डबल असलं पाहिजे, ट्रिपल असलं पाहिजे, की 4 टाइम्स असलं पाहिजे, की 1.1 टाइम्स असलं पाहिजे, काही होऊ शकतं. इव्हन इक्वल पण होऊ शकतं. म्हणजे हा 4 असेल हा पण 4 म्हणेन ना मी, प्रोपोर्शनल आहेत ना शेवटी. 1:1 चा रेशो आहे, पॉसिबल आहे. सो सिमिलर बोलते वेळी फक्त अँगल सेम एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं. बाकी साईड बघून घ्या तुम्ही. कॉन्ग्रंट बोलते वेळी अँगल पण सेम आणि साईड पण सेम. मग सांगा बरं, कॉन्ग्रंट सिमिलर आहेच ना 100%. अँगल सेम, एक्स्ट्रा हा साईड पण सेम देतोय, बट साईडचं काही देणं घेणंच नाही आपल्याला. अँगल सेम, सो सिमिलर. सो ऑल कॉन्ग्रंट ट्रायंगल्स आर सिमिलर, बट ऑल सिमिलर ट्रायंगल्स आर नॉट कॉन्ग्रंट. हा सिमिलर ट्रायंगल असा आहे जिथे की छोटा मोठा साईड आहे नाही का, सो तो सिमिलर, तो नाही कॉन्ग्रंट. चलो, आय होप तुम्हाला समजलं असेल. आणखी जास्त टाइम याच्यामध्ये घालण्यात काही अर्थ नाही. चलो हे सांगा रे बाबा, x²= x. येस स्टुडंट्स, x²= x. 1² 1 टाकलं तर करेक्ट आहे. 0 टाकलं -1 पण तरी करेक्ट आहे. -1 कसं रे बाबा? -1चा स्क्वेअर 1 असतो. इथे पण टाक -1. +1 कुठे म्हणतो तू? सो मला असं वाटतं की हे जरा डिपेंड करतं. नाही म्हणजे एक्सच्या व्हॅल्यूवरती डिपेंड करतं. मी जर का 4 टाकेन इथे, 4² = 4 थोडी ना, रॉंग आहे. सो ट्रू पण होऊ शकतं, फॉल्स पण होऊ शकतं. इट डिपेंड्स ऑन व्हॅल्यू ऑफ एक्स. सो दिस इज वॉट. काय रे बाबा हे मुलांना? ओपन सेंटेन्स. ओपन. हा ओपन सेंटेन्स आहे. बरं, चलो जाऊया पुढे. आता पुढचा स्लाइड. A quadratic equation cannot have more than 2 roots. हे बघा, quadratic Sir, equation काय false असतं? ax² + bx + c = सॉरी ट्रू आहे. हा बरोबर. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट म्हणजे एक्सचे व्हॅल्यूज नाही का. आता तुम्ही बघा जरा की एक्सच्या व्हॅल्यू काय काय असतात. एक्सची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, -b ± √b² - 4ac / 2 आहे. बरोबर की नाही? तुम्ही मला सांगा की एक प्लसवाली एक व्हॅल्यू असेल, एक मायनसवाली एक व्हॅल्यू असेल, असे 2 व्हॅल्यूज असतात क्वाड्रॅटिक इक्वेशनला. लाईक क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स असे 2 असतात, एक प्लसवाला एक मायनसवाला. बट 2 पेक्षा जास्त असतात का? नसतात. सो क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅनॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. करेक्ट आहे एकदम. 2 पेक्षा जास्त रूट्स पॉसिबल नाही आहेत, 2च आहेत फक्त. सो दिस इज ट्रू. ट्रू आहे म्हणजे स्टेटमेंट आहे. डू यू लाईक मॅथमॅटिक्स? हा सेंटेन्स आहे, सेंटेन्स. हे थोडी ना ट्रू फॉल्स असतं, हे सेंटेन्स आहे. सन सेट्स इन वेस्ट, दिस ट्रू, दॅट मीन्स दिस स्टेटमेंट.
बरोबर. आता हे सांगा बरं 11. ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर्स. आता होल नंबर म्हणजे काय, तर 0 1 2 3 4 5 6 7 हे होल नंबर्स आले. रिअल नंबर म्हणजे काय, रिअल नंबर तर रिअल नंबर लाईनवरती 0 1 2 3 -1 -2 लाईक -∞ पासून +∞ पर्यंत काही पण घ्या, नाही का, ते रिअल नंबर्स असतात. आता रिअल नंबरमध्ये तर 1.4 पण येतो रे, तो थोडी ना होल नंबर. ते म्हणते ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर्स. नाही, पॉसिबल नाही, फॉल्स आहे, फॉल्स. सर्व रिअल नंबर होल नंबर नाही आहे. ऑल होल नंबर्स आर रिअल नंबर बोललो असतं तर व्हॅलिड आहे, बट ऑल रिअल नंबर्स आर नॉट होल नंबर्स. काही आहेत, त्यांनी बोललं असतं ना फ्यू रिअल नंबर्स आर होल नंबर्स, आपण बोललो असतं ट्रू. बट ऑल बोलतात, हे बोलून चुकी करतात. सर्व तर नाही आहेत ना, काही आहेत, असं थोडी ना अर्थ की सर्व आहेत. सो दिस इज फॉल्स. फॉल्स आहे म्हणजे स्टेटमेंट आहे तो. कॅन यू स्पीक इन मराठी? सेंटेन्स आहे, ट्रू पण नाही फॉल्स पण नाही, दॅट इज सेंटेन्स. हे कळवा मला काय आहे. x² - 6x. तर ट्रू असणार व्हॅल्यू. ओके, म्हणजे x जागी 7 टाकलं तर हे असं होतं असं म्हणतोय तू, बरोबर. 49 - 42 - 7 झिरोच येणार. बरोबर बरोबर. म्हणून 49 - 49 झिरो बनतोय तो ॲक्च्युअलमध्ये. सो x = 7 असेल तर हे असं होतं ना, हा होतं. सो दॅट मीन्स दॅट इज ट्रू. याचा अर्थ तो ट्रू आहे, बरोबर. सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज 0. मी तुम्हाला सांगतो, 1चे जे क्यूब रूट असतात, 3 क्यूब रूट असतात म्हणलं. 1चा क्यूब रूटला एक 1 म्हणतो आपण. 1चा जो दुसरा क्यूब रूट आहे ना, त्याला ओमेगा म्हणतो. 1च्या तिसऱ्या क्यूब रूटला आपण ओमेगा² म्हणतो. हे 11वीच्या कॉम्प्लेक्स नंबरमध्ये झालं होतं. आणि हे खरंच खरं आहे की 1 + ओमेगा हे ॲक्च्युअलमध्ये 0 असतं. सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज इक्वल टू 0. दिस ट्रू स्टेटमेंट. ट्रू आहे हा. चलो जाऊ का रे पुढे मग आता. इट रेन्स हेविली. सेंटेन्स स्टेटमेंट. सेंटेन्स. ओके, इट रेन्स हेविली हा सेंटेन्स. ओके, कारण की हा ट्रू पण नाही फॉल्स पण नाही. म्हणलं ठीक आहे, चलो ओके. मला वाटतं आत्तापर्यंत तुम्हाला 3 गोष्टी समजल्यात. एक सेंटेन्स समजलं, एक स्टेटमेंट समजलं आणि एक ओपन सेंटेन्स समजलं. सेंटेन्स, स्टेटमेंट, ओपन सेंटेन्स, बरोबर. आता मी थोडंसं पुढे जाऊया. आपण आत्तापर्यंत जे काही डिस्कस केलं हे सिम्पल स्टेटमेंट आहेत ॲक्च्युली. सिम्पल स्टेटमेंट म्हणजे काय, एक सरळ साधं वाक्य असतं, बरोबर. आता आपण डिस्कस करतोय कंपाऊंड स्टेटमेंट. इथे लिहू कंपाऊंड स्टेटमेंट म्हणून. कंपाऊंड स्टेटमेंट. बरं, कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय की 2 सिम्पल स्टेटमेंट जोडायची आणि एक नवीन स्टेटमेंट बनवायचं जो की मोठा असेल, त्याला बोलायचं कंपाऊंड स्टेटमेंट. ओके इथेपर्यंत. आता अरे ग्रामर सारखं नाही का? अरे म्हणून तर म्हणतोय की पास व्हायला सोपं आहे. कोणी न पास होणार पण पास होतं या लेसनमुळे. मग सांग, आवडला का तुला हा लेसन आता? हा सर, झेपतंय. ओके, चांगलं. तर मुलांना कसं वाटत आहे हे लेसन शिकून? कंपाऊंड स्टेटमेंट 2 सिम्पल स्टेटमेंटला जॉईन करायचं आणि कंपाऊंड स्टेटमेंट बनवायचं. बट राहतो प्रश्न तोच की यार जॉईन करायचं तर मग कशाने जॉईन करायचं? जॉईन करायला खूप सारे ऑप्शन्स कंजंक्शन. असतात. हां गुड. कुठे यूज होतं हे भाऊ विचारू नको, सांगतो तुला. एक्सरसाइज, शेवटची एक्सरसाइज आहे ना, ते थोडंसं स्विचेस वगैरे बनवण्यासाठी यूज होतं. तर करू आपण डिस्कस ते. हे काइंड ऑफ लँग्वेज आहे अगेन, लॉजिक मीन्स.
बघा आता इथे लिहितो मी कंजंक्शन, देन इथे लिहितो डिसजंक्शन, इथे लिहितो कंडिशनल, इथे लिहितो बाय कंडिशनल, इथे लिहितो निगेशन. ठीक आहे, बघा आता सांगतो. कंजंक्शन म्हणजे अँडनी किंवा मे बी बटनी किंवा मे बी कॉमानी, नाही का, दोन स्टेटमेंट आपल्याला जॉईन करायचे बट बाय युझिंग अँड, बट, कॉमा, अशांना बोललं जातं कंजंक्शन. ठीक आहे. डिसजंक्शन म्हणजे जे दोन स्टेटमेंट ऑरनी जॉईन केलं जातं अशा लाईक बनलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटला डिसजंक्शन टाईपचं कंपाऊंड स्टेटमेंट बोललं जातं. कंडिशनल हे बेसिकली इफ डॅश 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 देन, इफ देननी जर का दोन स्टेटमेंट जॉईन करत असाल तर अशा स्टेटमेंटला बेसिकली कंडिशनल टाईपचा कंपाऊंड स्टेटमेंट बोललं जातं. लाईक इफ यू स्टडी हार्ड देन यू विल स्कोर लाईक गुड मार्क्स. आता हे इफ देन वापरतो ना आपण इथं, सो त्याला बोललं जातं कंडिशनल. बाय कंडिशनल याचा अर्थ लाईक एक स्टेटमेंट असतो, त्याच्यानंतर इफ अँड ओनली इफ वापरायचं, इफ अँड ओनली इफ, अँड देन परत एक दुसरा स्टेटमेंट. इफ अँड ओनली इफचा वापर करून जर का दोन स्टेटमेंट जॉईन केले असतील, सो अशा टाईपचं कंपाऊंड स्टेटमेंटला बाय कंडिशनल टाईपचं कंपाऊंड स्टेटमेंट बोललं जातं. अँड निगेशन मीन्स सरळ सरळ नॉट लावायचं, म्हणजे जो काही तुम्ही बोलाल त्याला नॉट लावायचं. 2 इज अ रिअल नंबर, 2 इज नॉट अ रिअल नंबर, नॉट लावलं की लाईक निगेशन होऊन जातं स्टेटमेंटचं. सो 2 इज अ रिअल नंबर इज अ सिम्पल स्टेटमेंट, बट 2 इज नॉट अ रिअल नंबर हा निगेशन केल्यामुळे हा कंपाऊंड स्टेटमेंट बनला. भले तो दोन स्टेटमेंटला जॉईन नाही करत आपण, बट तो सिम्पल राहिला नाहीये नॉट लावल्यामुळे, तो कंपाऊंड ट्रीट केलं जातं. पहा यानंतर काही सिम्बॉल सांगतो मी तुम्हाला आत्ता इथं. आता अँडला ना हे असं रिप्रेझेंट केलं जातं उलटा व्ही, ऑरला असं रिप्रेझेंट केलं जातं, इफ देनला ॲरोने रिप्रेझेंट केलं जातं, इफ अँड ओनली इफला डबल ॲरोने रिप्रेझेंट केलं जातं, आणि नॉटला हे सिम्पल सरळ सरळ हे असं रिप्रेझेंटेशन आहे. याला अँड रीड केलं जातं, काय अँड, याला ऑर रीड केलं जातं, याला इम्प्लाइज असं रीड केलं जातं, इम्प्लाइज, याला डबल इम्प्लाइज, डबल इम्प्लाइज, आणि याला निगेशन असं रीड केलं जातं, निगेशन. आता पुढच्या सबटाईपमध्ये बेसिकली हाच पार्ट लागणार आपल्याला ऍक्च्युली. पहा मी सांगतो परत की कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय, की बाबा असा एक स्टेटमेंट की जो दोन सिम्पल स्टेटमेंटचा वापर करून बनवलेला स्टेटमेंट इज सेट टू बी कंपाऊंड स्टेटमेंट. बरोबर. दोन स्टेटमेंटला जॉईन करण्यासाठी काही वापरू शकता, लाईक अँड वापरू शकता, बट वापरू शकता, कॉमा वापरू शकता. मग अशा गोष्टी यूज केल्या तर अशांना कंजंक्शन बोलतो. ऑर यूज केलं तर डिसजंक्शन बोललं जातं. इफ देन वापरलं तर त्याला कंडिशनल वापरलं जातं. कंडिशन आहे ना हे, लाईक इफ लाईक तू हे केलं तर ते मिळेल नाही का, लाईक ते कंडिशन टाकतोय आपण. सो इफ म्हणजे पहिलं जर का झाला सॅटिस्फाय तर दुसरा मिळेल, असं पुढचं स्टेटमेंट होईल, असं म्हणतात ते इफ देन म्हणजे. बाय कंडिशनल याचा अर्थ इफ अँड ओनली इफ वापरायला लागतं. पहिला स्टेटमेंट इफ अँड ओनली इफ, दुसरा स्टेटमेंट. आणि निगेशन याचा अर्थ सरळ सरळ नॉट, नाही का. बघून घ्या. कंजंक्शनचा असा असतो सिम्बॉल, डिसजंक्शनचा ऑर असतो, इम्प्लिकेशनचा ॲरो असतो, डबल इम्प्लिकेशनचा असं डबल ॲरो असतो, आणि निगेशनचा रिप्रेझेंटेशन हे असं असतं. जाऊ आता पुढे. हो हो, अँडला बटला सेम सिम्बॉल यूज करायचा ऍक्च्युली. येस खुशी. आता मी काय करतो सांगतो, म्हणजे मी क्वेश्चन नंबर 2 लाईक तुम्हाला करून दाखवतो आधी. ठीक आहे, पहा काय क्वेश्चन नंबर 2. ते म्हणतात राईट फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. आपल्याला ना हे जे कंपाऊंड स्टेटमेंट्स आहेत ना हे सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करायचे. कसं असं सांगतो. पहिलं थोडंसं व्यवस्थित करून देतो. नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तमिळनाडू. आता बोर्डमध्ये कसं लिहायचं सांगतो मी तुम्हाला.
पी. लेट पी बी द स्टेटमेंट ज्याला की लिहायचं पुढे नागपूर इज इन महाराष्ट्र. ओके. लेट क्यू बी द स्टेटमेंट जो की म्हणतोय चेन्नई इज इन तमिळनाडू. ठीक आहे. आता याचा कंपाऊंड हा जो दिसतो ना तुम्हाला, तर याचा डिनोशन काय सांगतो मी तुम्हाला. नागपूर इज इन महाराष्ट्र इज पी. अँड दिसतं काय अँड, अँडचा सिम्बॉल माहिती आहे आपल्याला अँड. चेन्नई इज इन तमिळनाडू त्याला मी लिहितोय क्यू. सो याचा सिम्बॉलिक फॉर्म हा असा आहे पी अँड क्यू असं लिहिलं जातं. हे पहा ट्रायंगल इज इक्विलॅटरल दॅट इज पी और ट्रायंगल इज आयसोसलेस त्याला म्हणायचं क्यू. इथे लिहायचं ऍक्च्युली लेट पी बी ट्रायंगल येईल ना तुम्हाला लिहिता ट्रायंगल इज इक्विलॅटरल. लेट क्यू बी ट्रायंगल इज आयसोसलेस असं लिहायचं आणि मग त्याच्यानंतर देअर फॉर सिम्बॉलिक फॉर्म ऑफ अवर स्टेटमेंट इज पी और क्यू असं रिप्रेझेंट करायचं. सांगा. अँगल इज राईट अँगल दॅट इज पी. इफ अँड ओनली इफ म्हणजे डबल इम्प्लाइज इट इज ऑफ मेजर 90. इट इज ऑफ मेजर 90 असं लिहिण्याऐवजी अँगल इज ऑफ मेजर 90 असं लिह. बरोबर. जो क्यू स्टेटमेंट आहे त्याला अँगल इज ऑफ मेजर 90 डिग्री असं मेन्शन करायचं तुम्हाला. यानंतर अँगल इज नायदर अक्यूट नॉर ऑब्ट्यूस म्हणजे अँगल हे असं लिहायचं पाहायला. लेट पी बी अँगल इज अक्यूट. लेट क्यू बी अँगल इज ऑब्ट्यूस. बरोबर. अँगल इज नायदर अक्यूट म्हणजे यार अक्यूट पण नाहीये, अक्यूट म्हणजे पी, अक्यूट पण नाहीये अँड ऑब्ट्यूस पण नाहीये. अँगल इज नायदर अक्यूट नॉर ऑब्ट्यूस म्हणजे अक्यूट पण नाहीये आणि ऑब्ट्यूस पण नाहीये. अक्यूट पण नाहीये अँड ऑब्ट्यूस पण नाहीये. तुम्ही म्हणाल अँगल इज नॉट अक्यूट याला आपण पी का कन्सिडर नाही केलं. हे पहा पी आणि क्यू हे आपले सिंपल स्टेटमेंट असतात. बरोबर. मग अँगल इज नॉट अक्यूट हा कंपाऊंड झाला. सो पी ला सिंपलच स्टेटमेंट कन्सिडर करायचं असतं. अगेन कन्व्हेन्शन. फिफ्थ वन. इफ ट्रायंगल इज अ राईट अँगल ॲट बी हे तुमचं पी झालं. ट्रायंगल एबीसी इज अ राईट अँगल ॲट बी हा पी झाला. देनचं माहिती आहे आपल्याला. देन अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 90 हा आपला क्यू झाला. सिम्पल. सो पी प्लस क्यू आहे रे बाबा. हे काय पी प्लस क्यू आहे तो. हिमा दास विन्स गोल्ड मेडल दिस इज पी. इफ अँड ओनली इफ डबल इम्प्लाइज शी रन्स फास्ट और हिमा दास रन्स फास्ट त्याला म्हणायचं क्यू. सो त्याचं रिप्रेझेंटेशन असं आहे. नेक्स्ट. एक्स इज नॉट इरॅशनल नंबर. हे पहा एक्स इज इरॅशनल नंबर तो असतो पी बट हे नॉट आहे ना. सो एक्स इज नॉट इरॅशनल नंबर. एक्स इज इरॅशनल म्हणजे पी बरोबर बट नॉट लावला होता. एक्स इज नॉट इरॅशनल नंबर बट म्हणजे अँड एक्स इज अ स्क्वेअर ऑफ इंटिजर. एक्स इज अ स्क्वेअर ऑफ इंटिजर. सो असं रिप्रेझेंटेशन आहे त्याचं. यस स्टुडंट्स. ओके सर्वांना इथेपर्यंत. येस सर. येस सर. बरं तुम्हाला जर का सोपं वाटत असेल तर बघा आता थोडंसं एक क्वेश्चन विचारतो मी तुम्हाला. ट्रू फॉल्स सांगा बरं. ट्रूथ व्हॅल्यू सांगायची बरं किंवा पहिले तर स्टेटमेंट आहे की नाही सांगा त्याच्यानंतर ट्रूथ व्हॅल्यू सांगा. बरं. स्क्वेअर ऑफ एव्हरी रियल नंबर इज पॉझिटिव्ह. स्क्वेअर ऑफ ऑल रियल नंबर्स इज पॉझिटिव्ह और स्क्वेअर ऑफ एव्हरी रियल नंबर इज पॉझिटिव्ह. सांगा बरं ट्रू आहे की फॉल्स आहे. ट्रू आहे. फॉल्स. हे बघा किती जरी सोपं वाटलं ना तरी मार्क्स जाण्याचे चान्सेस आहेत. स्क्वेअर ऑफ एव्हरी रियल नंबर इज पॉझिटिव्ह म्हणे. बाबा सर्वांचा स्क्वेअर पॉझिटिव्ह नाहीये. 0 हा असा एक रियल नंबर आहे ज्याचा की स्क्वेअर 0 आहे अँड 0 इज ऍक्च्युली नॉन पॉझिटिव्ह नॉन निगेटिव्ह नंबर. बघा ना तुम्ही इथे सरळ 0चा स्क्वेअर 0 आहे. बरोबर. 0 पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे काहीच नाही ना. सो जे एव्हरी बोललं ना त्यांनी स्क्वेअर ऑफ एव्हरी रियल नंबर इज पॉझिटिव्ह जे बोललं त्यांनी ते रॉंग आहे. सर्वांचा स्क्वेअर पॉझिटिव्ह नाही आहे. सर्वांचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह नाहीये. फक्त 0 सोडून बाकी सर्वांचा पॉझिटिव्ह आहे. बट
झिरोचा नाही आहे ना पॉझिटिव्ह स्क्वेअर, मग इथे एव्हरी का बोललं त्यांनी, नाही का? सो म्हणून रॉंग येतो. सो चान्सेस तर असतात पहा, मार्क्स जाण्याचे चान्सेस. बरोबर. आता मी काय करतो सांगतो. क्वेश्चन 3 आणि क्वेश्चन 4 जो आहे ना, हा तर आज नाही करणार मी ॲक्च्युली. क्वेश्चन 5 तुम्हाला आज करून देतो, जो की सोप्पा आहे अगेन. त्यानंतर राईट निगेशन्स ऑफ द फॉलोइंग. सांगा निगेशन सांगायचं. तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. सांगा निगेशन काय असणार आहे. बस नॉट लावा इथे. तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. बरोबर. हे पहा, 3 इज नॉट अ रूट ऑफ इक्वेशन. 3 इज नॉट रूट ऑफ दिस इक्वेशन. याचं निगेशन काय असणार आहे. 3 इज रूट ऑफ इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 18 इज इक्वल टू 0. बरोबर. जस्ट विचारतो मी तुम्हाला सरळ. रूट 2 इज अ रॅशनल नंबर. बरोबर. याचं निगेशन रूट 2 इज इरॅशनल नंबर असं लिहू शकतो का मी. येस सर, करेक्ट आहे. नाही रे, तेच सांगतोय मी की रूट 2 इज रॅशनल नंबरचं निगेशन हे रूट 2 इज नॉट रॅशनल नंबर असंच लिहायचं. रिझन सांगतो मी तुम्हाला. मी जर का म्हणलं तुम्हाला की एक्स इज अ इव्हन नंबर, याचं निगेशन हे बघा काय, एक्स इज अ इव्हन नंबर, याचं निगेशन जर का मी तुम्हाला विचारेन तर तुम्ही मला असं सांगाल का की एक्स इज अ ऑड नंबर. इव्हनचा निगेशन ऑड थोडी ना असतं. इव्हनचा निगेशन हे नॉट इव्हन असं आहे. नॉट इव्हन हे गरजेचं नाही की नेहमी ऑडच बनलं पाहिजे. हे घ्या 2.5. नॉट इव्हन म्हणजे 2.5 पण नॉट इव्हन आहे. बट नॉट इव्हन वाले थोडी ना ऑड नंबर बनतात. 2.5 ऑड नंबर आहे का. तुम्हाला समजतं का. नॉट इव्हन आणि ऑड मध्ये फरक आहे. येस सर, कळाला. ऑड नंबर म्हणजे 1 3 5 7 लाईक हे वाले ऑड नंबर आपले. नॉट इव्हन याचा अर्थ इव्हन नाही. इव्हन नाही याचा अर्थ गरजेचं नाही की ऑड असला पाहिजे. 1.5 1.7 हे इव्हन नाही आहेत. ऑड ऑड थोडी नाहीत. सो सरळ सरळ नॉट लावायचं. रूट 2 इज अ रॅशनल नंबरचं निगेशन हे रूट 2 इज नॉट रॅशनल असा होतं. नॉट रॅशनल म्हणजे काय, काही पण होऊ शकतं. इरॅशनल होऊ शकतो, कॉम्प्लेक्स नंबर होऊ शकतो, काही होऊ शकतो. पॉलिगॉन एबीसीडी इज अ पेंटागॉनचं निगेशन पॉलिगॉन एबीसीडी इज नॉट अ पेंटागॉन असं आहे. मला सांगा 7 + 3 इज ग्रेटर दॅन 5चं निगेशन 7 + 3 इज लेसर दॅन 5 करू शकतो का मी. ग्रेटरचं निगेशन तर लेसर करू शकतो का मी. हे तरी कळवा मला. ग्रेटरचं निगेशन लेसर लिहू शकतो का. नाही सर. का. तेव्हा 7 + 3 इज ग्रेटर दॅन 5चं निगेशन इज ॲक्च्युली 7 + 3 इज नॉट ग्रेटर दॅन 5 असं लिहायचं. नॉट ग्रेटर आणि लेसरमध्ये फरक आहे. नॉट ग्रेटर याचा अर्थ ग्रेटर नाही. ग्रेटर नाही याचा अर्थ म्हणजे काय. ग्रेटर नाही म्हणजे काय, इक्वल पण होऊ शकतो किंवा लेसर पण होऊ शकतं. बरोबर. फक्त लेसर म्हणणे चुकीचं आहे, इक्वल पण होऊ शकतं. मग याच्या निगेशनला मी असं लिहू शकतो 7 + 3 इज ग्रेटर दॅन 5चं निगेशन इज 7 + 3 लेसर दॅन ऑर इक्वल टू 5 असं लिहू शकतो. कारण ग्रेटरचं निगेशन इज नॉट ग्रेटर. नॉट ग्रेटर म्हणजे मग राहिलं काय, इक्वल नाही तर लेसर. सो इक्वल नाही तर लेसर दोन्ही चालेल. सो हे झालं निगेशन. येस स्टुडंट्स, इथेपर्यंत ओके आहे का रे. Yes, sir. हो सर. Yes, sir. आता पहा मी तुम्हाला काही गोष्टी सांगतोय जस्ट की आपण जसं जसं पुढे जाऊ ना पहा ऑनलाईनमध्ये तर कंटेंट थोडंसं स्पीडमध्ये कव्हर होत असतं. आता नॉर्मली ऑफलाईनमध्ये ज्यावेळेस मी हे शिकवतोय ना तर पहिल्या दिवशी जनरली फक्त क्वेश्चन नंबर 1च होतो. इंट्रोडक्शन आणि क्वेश्चन नंबर 1 मॅक्स टू मॅक्स क्वेश्चन नंबर 2 व्हायला लागतो. ओके. पहा आपला LPP झालेला आहे आणि आपला बायनॉमियल झालेला आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं ना की चॅप्टर झालं तर काय काय कव्हर करायचं. टेक्स्टबुकचं एक्सरसाइजचं इच अँड एव्हरी न्यूमरिकल. बरोबर. सॉल्व न्यूमरिकल्स, बुकलेटवाले न्यूमरिकल्स, देन PYQs, देन टेक्स्टबुकच्या मागच्या MCQs. टेक्स्टबुकच्या मागच्या MCQs एवढं सर्व कव्हर करायचं. जसं लेसन माझं संपेन त्याच्यानंतर 2 दिवसात तुमचं हे सर्व संपलं पाहिजे. जसं माझा लेसन संपेल तसं तुमचं हे कव्हर झालं पाहिजे. टेक्स्टबुक एक्सरसाइज आणि सॉल्ड एक्झाम्पल. मग त्यानंतर बुकलेटवाले PYQ वाले आणि टेक्स्टबुक MCQ हे टॉपिक संपल्यानंतर 2 दिवसात कव्हर होऊ शकतं आरामात.
हे स्ट्रिक्टली फॉलो करा. आणि जर का या 2 लेसनचं केलं नसेल तुम्ही तर प्लीज करा. आणि हे सर्व झाल्यानंतर एकदम शॉर्ट नोट्स बनवा लॉंग टर्मसाठी, नाही का. एंडला अजून ज्यावेळेस आपल्याला 25-26 चॅप्टर्स रिवाईज करायचे मॅथ्सचे, त्यासाठी शॉर्ट नोट्स पाहिजे असतात. तर शॉर्ट नोट्ससाठी पूर्णपणे डिफरंट नोटबुक बनवा प्लीज. आत्तापासून काम कराल तरच थोडंसं बरं होईल, नाही का. एंडला अजून जास्त लोड नाही येणार आणि प्रोग्रेस हा ग्रॅज्युअल आणि न विसरणारा प्रोग्रेस असेल. ठीक आहे मुलांना. तर लेक्चर आत्ताचं इथे एंड करतोय. उद्या भेटूया सेम टाईमला. उद्या एक्सरसाइज आपण संपूया ही वाली. ओके. सेम प्लेलिस्ट मध्ये ऍड करणार व्हिडिओ. नाही समजलं. सेम प्लेलिस्ट मध्ये ऍड करणार हो व्हिडिओ. हो ॲड करतो. आता अपलोड करतो मी आणि सेम प्लेलिस्टमध्ये ॲड होऊन जाईल. नोट्स काढायचे. चलो बाय गाईज. गुड नाईट. बाय सर, गुड नाईट. चलो गुड नाईट. बाय.